नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात गुन्हेगारी वाढत आहे। चोरी, दरोडेखोरी, चाकूजनी होत आहे। 2 दिवसापूर्वी राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माधवनगर येथे दरोडा पडला होता। अजूनही आरोपी पोलिसांच्या ताब्यातून बाहेर आहे। आता दिवसाढवळ्यात चेन लिफ्टिंगलाही सुरुवात झाली। अकोला निवासी 52 वर्षीय महिला संगीता टावरी या विद्यापीठ व अमरावती शिक्षण बोर्ड टोपेनगर येथे कामानिमित्त आली होती। बोर्ड कार्यालयातून आपले काम करून दुपारी 3 वाजताच्या दरम्यान अकोला जाण्यासाठी डेपोकडे पायदळ जात असताना 2 नकाबपोश बाईक सवारांनी महिलेच्या गळ्यातील 22 ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून पसार झालेत। महिलेने आरडाओरड केली, परंतु बाईक सवार वेगाने पसार झालेत। सिटी कोतवाली पोलिसात महिलेने तक्रार नोंदवली आहे। आसेगाव पुणा येथील झालेल्या 9 नोव्हेंबरला गावठी बॉम्बस्फोटचा तपास आसेगाव पोलिसांनी वेगाने सुरू केला असून मृतक पवार यांच्या घरी व नातेवाईकांकडे झडती घेणे सुरू केले। संपूर्ण परिसरात तपासणी करण्यात येणार असल्याचेही ठाणेदार यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले। रानडुक्कर पडविण्यासाठी गावठी बॉम्ब लावले होते, परंतु रानडुक्कर तिथे आलेच नाही, म्हणून जमिनीतून गावठी बॉम्ब गोळा करून घरी परत येत असताना स्फोट झाल्याचा प्रकार घडला। गावठी बॉम्बच्या स्फोटात 1 जण ठार तर 1 जण जखमी झाल्याची घटना सोमवार सकाळी 8 वाजताच्या सुमारास दर्यापूर आसेगाव मार्गावरील खैरी स्पॉट लगत असलेल्या पॉवर हाऊस जवळ घडली। अचलपूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या खैरी दनोडा येथील प्रतिबंध प्रदीप पवार व अनिकेत सारंग भोसले यांनी रात्री रानडुकरांना मारण्याच्या उद्देशाने गावठी बॉम्ब तयार करून शेतात ठेवले होते, परंतु कोणतेच वन्य प्राणी या गावठी बॉम्बच्या संपर्कात आले नसल्याने सोमवारी सकाळी प्रतिबंध पवार व अनिकेत भोसले यांनी रात्री ठेवलेले गावठी बॉम्ब एका पिशवीमध्ये जमा करून बजाज कावासाकी बॉक्सर विना क्रमांकाच्या दुचाकीने घरी परत येत होते। तिच्या वेळेस खैरी स्पॉट लगत असलेल्या पॉवर हाऊस जवळ सोबत बाळगून असलेल्या गावठी बॉम्बचा भीषण स्फोट झाला। यामध्ये 22 वर्षीय प्रतिबंध पवार हा जागीच ठार झाला व अनिकेत भोसले गंभीररित्या जखमी झाला। जखमी अनिकेतला पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले। या घटनेची माहिती आसेगाव पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार किशोर तावडे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली व वन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचलेत। सकाळी अंदाजे 8 वाजता खैरी गावाचे जे पोलीस पाटील आहेत, काडे पाटील, त्यांनी अशी माहिती दिली पोलीस स्टेशनला की खैरी फाट्या शेजारी जे पारधी समाजाचे जे लोक असतात ते सोबत हातबॉम्ब घेऊन गेले होते, गावठी बॉम्ब ज्याला आपण म्हणतो, आणि ते मोटरसायकलवर येत असताना ते फुटून एक व्यक्ती मृत्यू झालेला आहे आणि 1 जखमी झालेला आहे, त्याला दवाखान्यात पाठवलेले आहे अशी माहिती मिळालेली। आम्ही पोलीस स्टाफसह त्या ठिकाणी गेलो घटनास्थळावर। तर त्या ठिकाणी मोटरसायकल रस्त्यावर पडलेली होती आणि एक व्यक्ती, त्याचं नाव मृतक प्रतिबंध प्रदीप पवार हा मयत झालेला होता। तर ते त्या ठिकाणी पाहणी केली असता त्याच्या अंगावर बऱ्याच जखमा होत्या। त्याच्यानंतर त्याचा पाय तुटलेला होता। तर ते त्याच्यावरून असं दिसत होतं की कुठला तरी बॉम्ब फुटून ही घटना झालेली आहे। अशी घटना झाल्यानंतर आम्ही आमचे SDPO सर, आमचे ॲडिशनल SP सर आणि आमचे SP सरांना माहिती दिली। तर त्यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली आणि सगळं असं पाहणी केल्यानंतर असं शेवटी निष्पन्न झालं की ही घटना कुठला तरी हातबॉम्ब फुटल्यामुळे झालेली आहे। तर ते हे बॉम्ब हातबॉम्ब कशासाठी वापरतात, कुठून वापरतात अशी माहिती घेतली असता गावातून। तर हे व्यक्ती शेतामध्ये रानडुकरांचा त्रास आहे शेतकरी लोकांना, बऱ्याच शेतकरी लोकांना,
तर ते रानडुकरांचा त्रास होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेस ते शेतामध्ये ठेवतात आणि सकाळी ते पाहण्यासाठी गेलात की फुटलेला आहे की नाही. तर मग ते बॉम्ब फुटलेला नसल्यामुळे ते घोडा करून तो बॉम्ब तो घरी आणत होता मोटरसायकलने. तर रस्त्याने येत असताना तो बॉम्ब फुटला आणि त्याच्यामुळे तो मृत्यू झाला. ते अशी ती घटना झालेली आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी हे जे दारुगोळा आहे हे दारुगोळा कुठून आणतात आणि कुठे बनवतात हे आणि त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचा दारुगोळा वापरलेला आहे ह्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण जे लोक बॉम्ब ठेवले सोबत बाळगले त्यांना आपण आरोपी केलेला आहे आणि त्याच्या नातेवाईकांकडे आपण तपास करून राहिलो सध्या. कुठून बॉम्ब आणले, कुठून दारुगोळा आणले, कुठे बनवले या दृष्टीने. आणि सविस्तर अजून सदर गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर याच्यामध्ये कोण कोण आरोपी होते पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होईल. तर तरी गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आशेगाव पोलीस स्टेशन काय पाऊल उचलणार आहे? अशी घटना होऊ नये पुन्हा म्हणून मी आजच रोजी मीटिंग घेतली. सर्व पोलीस पाटील बोलवले, माझ्या गावातील सर्व पोलीस पाटील बोलवले मी आज आणि सर्वांना सांगितलं की गावामध्ये असं कोणी करत असेल, कोणी शेतामध्ये कोणी गावठी बॉम्ब ठेवत असेल, कोणी त्याची वाहतूक करत असेल तर ते आमच्या निदर्शनास आणून द्या, आम्हाला माहिती द्या, आम्ही त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करू. त्याच्यानंतर आम्ही आता ग्रामपंचायतला लेखी सूचनापत्र देणार आहोत, लेखी पत्र देणार आहोत की गावामध्ये तुम्ही मुनादी द्या की अशा प्रकारचे गावठी हातबॉम्ब हे कोणीही शेतामध्ये ठेवण्यासाठी वापरू नये किंवा त्याची वाहतूक करू नये, ज्याच्याकडून अशी पुन्हा घटना होणार नाही. दर्यापूर आशेगाव मार्गावरील खैरी थांब्याजवळ आणि काल इथं गावठी बॉम्बचा 2 व्यक्ती हे गावठी बॉम्ब बाळगून आपल्या घराकडे जात होते. त्यावेळेस याच ठिकाणी हे घटनास्थळाची आपण उद्या इथं दुचाकीवरच बॉम्बस्फोट झाला. त्या ठिकाणी दुचाकी कवासाकी बॉक्सर याचे तुकडे पडलेले आहेत आणि जवळच रस्त्याने मारलेल्या रोडवर पडून होता. ही घटना काल सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यानची प्रत्यक्षदर्शीने सांगितली. त्यानंतरच एक व्यक्ती जो आहे तो जागीच गतप्राण झाला आणि दुसरा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इरविन हॉस्पिटल इथं भरती करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन गजानन खोपेसह मी सरजू बहुराशी, सिटी न्यूज आशेगाव. दिवाळी समोर असताना बडनेरा येथे दिवाळीनिमित्त नागरिकांनी विविध वस्तूंची खरेदी सुरू केली आहे. मात्र कोरोना महामारीचे संकट जरी काही प्रमाणात नियंत्रित असले तरी नियम पाळले नाही तर कोरोना सुनामी लाट येण्याची शक्यता आहे. असाच प्रकार बडनेरा येथील आठवडी बाजारात दिसून आला. येथील 95% नागरिक मास्क न वापरता सोशल डिस्टन्सचा धज्जा उडवताना दिसले आहे. बडनेरा येथे आठवडी बाजार असल्याने परिसरातील शेकडो नागरिक दिवाळीचे साहित्य व किराणा घेण्यासाठी आले असता 95% नागरिक बिना मास्कचे वावरताना आढळून आलेत. यावरून हा दिवाळीचा बाजार नसून कोरोना पसरविण्याचा बाजार असल्याचे दिसून येत आहे. कुणालाच कोरोनाची भीती दिसून आली नाही. आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग हे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी रात्रंदिवस झटले. अजूनही जनजागृती सुरू आहे. मात्र नागरिक आता मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबीकडे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. पाहू शकता एक किराणा दुकान आहे. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तिथे कोणतेही नागरिक असं मास्क लावून दिसतले आहेत. काही प्रमाणात 2-3 नागरिक मास्क आहेत आणि बाकी पाहू शकता कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचा असं कोणताही दिसत नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. उभे आहोत जैन चौकात येथील बडनेरा येथील आपल्या मागे पाहू शकता मेडिकल आहे. मेडिकलची
त्यांनी मास्क लावली आहे. 100 जे नागरिक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा मास्क लावलेला नाही किंवा सोशल डिस्टन्सिंग दिसून येत नाही. यावरून असं लक्षात येतं की नागरिक कोरोनाला हलक्यात घेत आहेत, त्याचं त्यांचे काही गांभीर्य दिसून येत नाही. सिटी न्यूज कोरोना महामारीबाबत सातत्याने जनजागृतीचे कार्य करीत आहेत. कोरोनाबाबत नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे बडनेरा प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी केला. जाणून घेऊया नागरिकांच्या कोरोनाबाबतच्या प्रतिक्रिया. नागरिक आहेत त्यांनी मास्क लावलेला आहे आणि त्यांचे सुद्धा आपण विचार ऐकून घेऊ. आता कोरोना संसर्ग आहे का? नागरिक याला सहजतेने घेत आहे. अनेक नागरिक पाहू शकतो आपण की 90% नागरिकांनी मास्क लावले नाही, सोशल डिस्टन्सिंग वापर केलेला नाही. आपण त्या नागरिकांना समजा मला हे सांगणं आहे सहकार्य करायला पाहिजे. आणि कसं आहे, जनतेनं सहकार्य केलं सर्व गोष्टी सुरळीत होतील, आहे की नाही? त्याच्यापासून तुम्हाला काही होणार नाही, हानी नाही होणार, काही नाही होणार तुम्हाला. म्हणून सर्वात महत्त्वाचं आज जर तुम्ही कोरोनाला तेव्हा आपण ही लढाई जिंकू शकतो. आणि माझ्यासोबत अजून एक नागरिक जुळलेले आहेत. दादाचं नाव काय? विजय अत्रे. व्यवसायांचे वृत्तपत्र विक्रेते आहेत. कोरोनाला संपली असं नागरिकांच्या राजीनामा दिलं. ते काय मत आहे? कोरोनाची लाट संपली नाही आहे सध्या, पण ते सोशल डिस्टन्सिंग करायला कोरोनाची लाट अजून संपलेली नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग असू दे, मास्क लावणं असू दे, हे वापरणं आवश्यक आहे असं आरोग्य संघटनेने सुद्धा असा इशारा दिलेला आहे. बडनेरावरून कॅमेरा पर्सन अँथनी सोबत मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. एका वृत्तपत्रात शिक्षकांच्या सुट्ट्या, काम, वेतन, कार्यपद्धती व संपूर्ण कामकाजाबाबत अतिशय हीन दर्जाचे लेखन करून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचा अपमान केला आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावतीच्या वतीने संपादक यांच्यावर योग्यशीर कारवाई व्हावी याकरिता जिल्हाधिकारी यांना निषेध निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावतीच्या वतीने मानसिक विकृती असलेल्या दैनिक लोकपत्राच्या संपादकावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभागचे अध्यक्ष रुपेश टाले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत निषेध निवेदन सादर करण्यात आले. औरंगाबाद येथील लोकपत्र या वृत्तपत्रात संपादकीय लेखात शिक्षकांच्या सुट्ट्या, शिक्षकांचे काम, वेतन, अध्यापन, शिक्षकांची कार्यपद्धती व संपूर्ण कामकाजाबाबत अतिशय अवाच्य व हीन दर्जाचे लेखन करून महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांचा अपमान केला आहे व अपशब्द वापरलेले आहे. या संपादकांची मनोवृत्ती विकृत विचारसरणीची आहे. त्यामुळे या संपादकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावतीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित संपादकावर रीतसर कारवाई करण्याबाबत आश्वासित केले आहे. यावेळी कार्याध्यक्ष सुयोग निस्ताने, किरण तव्वर, राहुल हळवे उपस्थित होते. लोकपत्र संपादकाचा निषेध असो, शिक्षकांना अपशब्द बोलणाऱ्या संपादकाचा निषेध असो, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा निषेध असो. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावतीच्या वतीने औरंगाबाद येथील लोकपत्राच्या संपादकाने शिक्षकांना अपशब्द बोलणाऱ्या या संपादकाचा निषेध केला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे संपादकीय लिहिलं होतं त्याची होळीसुद्धा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने केलेली आहे. हा लोकपत्र साप्ताहिकाचा जो संपादक आहे त्याने शिक्षकांना अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये लेख लिहिलेला आहे. भारतामध्ये लेखणीला स्वातंत्र्य आहे. वृत्तपत्र हे एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, परंतु त्याचा फायदा हा लोकांना समाजामध्ये चांगल्या वृत्तीसाठी झाला पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी झाला पाहिजे. परंतु शिक्षकांना असा अपशब्द बोलून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांचा अपमान करणाऱ्या या संपादकाचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर शिक्षकांचे वेतन, शिक्षकांचे काम, शिक्षकांच्या अध्यापनाबद्दल
वाईट लिहिणाऱ्या या संपादकाचा निषेध करतो। त्याचबरोबर आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपादकाचा निषेध केलेला आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता 6 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली आहे। यामध्ये गाजी जहेरोश, संदीप मधुकर इंगोले, दीपणकर सूर्यभान तेलघोटे, महेश विष्णुपंत डवरे, अविनाश मधुकर बोर्डे, सय्यद रिजवान सय्यद फिरोज यांचा समावेश आहे। तर 5 नामनिर्देशन पत्र दाखल केल्या गेलेत आहे। यात सुनील मोतीराम पवार अपक्ष, संजय वासुदेव आसोले अपक्ष, अविनाश मधुकर बोर्डे अपक्ष, शरदचंद्र कृष्णराव हिंगे अपक्ष, संगीता सचिंद्र शिंदे बोंडे अपक्ष यांनी निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल केलेत। दिवाळीमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या फटाका व्यावसायिकांवर बाजारपेठेमध्ये कोरोनाचा मोठा परिणाम दिसून आला आहे। आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी यांनी फटाका व्यावसायिकांशी व नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। ये साल अंकल आप दिवाली कैसे बनाओगे? बहुत धूमधाम से मनाएंगे क्योंकि कोरोना से वैसे ही सब लोग परेशान हैं। तो हम चाहते हैं कि अभी कोई ऐसा मौका मिले कि जहाँ पे हम अपने इमोशंस को जो है यानी जाहिर करें, इसलिए दिवाली हम इस बार बहुत धूमधाम से मनाएंगे। कोरोना के चलते आप कैसे सेफ्टी रखोगे, कैसे बच्चों को क्या बोलना चाहोगे? एक्चुअली कोरोना की सेफ्टी अभी आप मार्केट में जाके देखोगे ना तो कहीं भी आपको दिखेंगे नहीं। हमारे ख्याल में सोशल डिस्टेंसिंग नहीं है, सब पब्लिक है, तो घर में क्या दिवाली मनाने समय ऐसी कोई जरूरत तो है नहीं, क्योंकि घर के लोग रहते हैं। हम सोसाइटी में जाके पब्लिक जमा करके तो दिवाली मनाते नहीं ना, तो इसलिए कोरोना का कोई इश्यू नहीं है वहाँ। पब्लिक को क्या मैसेज देना चाहोगे आप? छोटे छोटे बच्चे हैं जो हाँ, पटाखे, मैसेज यही देंगे कि भाई जो भी पटाखे फोड़ना है या फिर जो क्रैकर्स फोड़ना है वो संभाल के फोड़ो, सावधानी बरतो, लेकिन कोरोना का इसका कोई ज्यादा ताल्लुक नहीं है। साल जैसे घर में बनाई वाली चीज़ें खाएंगे, क्योंकि कोरोना की वजह से अपने को बाहर की चीज़ों से थोड़ा परहेज ही करना पड़ेगा। और जो पटाखे के बारे में है तो पटाखे अपन जैसे लाइट वाले लेंगे, आवाज़ करने वाले, ज़्यादा आवाज़ वाले नहीं लेंगे। इसके कारण प्रदूषण होता है, ये होता है। और जितने कम हो सके उतने कम अपन पटाखे का यूज करेंगे। कोरोना के चलते कैसे सावधानी बरतोगे यहाँ पर भी ये साल 2020 में? हाँ, तो कोरोना की वजह से अपन ने सबने अभी जैसा बताया गया है कि सबने मास्क का उपयोग करना चाहिए, हैंड सैनिटाइजर का उपयोग करना चाहिए, और ज़्यादा से ज़्यादा सबने 6 फीट की दूरी से बातें करो या संबंध रखो, इस प्रकार का संदेश अपन देना चाहेंगे। और ऐसे जैसे कि नॉर्थ इंडिया में बहुत सारे सिटीज़ में अलाउ नहीं है, पटाखा बैन कर दिए गए हैं, अपने विदर्भ में अलाउ। तो आप छोटे छोटे बच्चों को क्या मैसेज क्या देना चाहोगे कि ये साल में ऐसी सेफ्टी बरते? अपन मैसेज देना चाहेंगे कि जैसा इस साल जो पटाखे आए वो आवाज़ वाले तो नहीं लेंगे, और जो बैन लगे वाले पटाखे हैं या चाइना मेड पटाखे हैं उसका यूज बहुत कम करना चाहिए। और बच्चों को भी बताएंगे कि ये जो पैसा है अपन पढ़ाई के लिए या दूसरे काम के लिए यूज कर सकते हैं, तो इस प्रकार अपन बच्चों को बता सकते हैं। सर ये साल दिवाली कैसे मना रहे? अभी तो कोरोना का इफेक्ट तो सब पर है, दिवाली तो संभाल के ही मनाना है, लेकिन फिर भी हमारा बिजनेस पे ऐसा कोई फर्क नहीं है, क्योंकि लास्ट ईयर जो 5 दिन पहले धंधे होते थे वो इस साल 8 दिन पहले हो गए। मतलब 5 दिन पहले जो हमारा बिजनेस होता था जो अमाउंट वो 8 दिन पहले हो रहा। तो हमारे को तो आशा है कि धंधा रेगुलर हो या थोड़ा ग्रोथ होगा। रही बात पोल्यूशन की, तो हर कोई दुकानदार ये सोच रहा कि पटाखे ऐसे लाए कि जिससे पोल्यूशन कम से कम हो, और फटाखा अच्छा रहे तो इंज्योर जो होते रहते या जो भी दिक्कत आती वो भी कम हो या नहीं हो। पोल्यूशन तो कम कलरफुल फटाखे में थोड़ा सा रहता है, लेकिन वो कम ही बुला रहे सर। और ये वीक से दिवाली का नजदीक आ रही है अभी, तो अब कैसा चल रहा है कारोबार ये कुछ हफ्तों में? मैं वही बताया कि ये गए साल से अच्छा है थोड़ा। मतलब लास्ट ईयर जो हमारे को लग रहा था, जैसे हम 7 दिन पहले हमारा जो व्यवसाय होता था वो 8-10 दिन पहले हो गया, मतलब आगे वो बढ़ना ही है उसमें। और अपने पास पॉल्यूटेड ये है फटाके की वैसे है, देखो बारूद जहाँ धुआं निकल रहा वहाँ पोल्यूशन तो है ही है थोड़ा, लेकिन उसने भी हमने क्या किया, कलर वाले कम कर लिए, जिससे कलर से पोल्यूशन होता वो कम कर लिए। तो बगैर पोल्यूशन या कम पोल्यूशन वाले फटाके सभी जगह इस साल है। पब्लिक को क्या मैसेज देना चाहोगे ये साल? बस भाई
सावधानी से फोड़ो थोड़ा, और ज़्यादा किसको दिक्कत भी नहीं है, कोई आजू बाजू कोई रहे, कोई पेशेंट लगे तो वहाँ थोड़ा कम हो। ये साल अंकल आप दिवाली कैसे मनाओगे? दिवाली मनाएंगे जब हमारे माल बिक जाएंगे तो हम भी दिवाली मनाएंगे, हमारे कर्मचारी दिवाली मनाएंगे। लेकिन कोरोना के कार्यकाल के चलते हुए दिवाली बहुत ठंडी जा रही है, गिराकी अभी तक कुछ भी नहीं खुली। अब देखो 2-3 दिन में जो भी अगर कस्टमर आ गए तो दिवाली हो सकती है अच्छी। और बहुत सारे फटाकों की वजह से दुर्घटना होती है, तो आप कैसे पब्लिक को क्या मैसेज देना चाहोगे कि ऐसे सावधानी बरती है? बस बच्चों के साथ में दिवाली मनाओ, उनका ध्यान रखो, आराम से उनको फटाके फोड़ने लगाओ शांतिपूर्वक। और ये साल नॉन पोल्यूटेड फटाके आए, फटाके का पॉल्यूशन वैसे भी कम हो गया, अभी ग्रीन फटाका आ गया है, बहुत सी कंपनियों ने ग्रीन फटाके का लाइसेंस ले लिया है, तो उसी हिसाब से हम वो फटाके बेच रहे हैं। जो कंपनी से मान्य है वही बन के आ रहे हैं और वही हम बेच रहे हैं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या। याची दखल घेऊन रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन यांनी विद्यापीठाला ऑफलाईन पद्धतीची परीक्षेची मागणी केली असता ती कुलगुरू यांनी मान्य केली। तेव्हा कुलगुरू यांचे आभार करण्यात आले। संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीद्वारे अंतिम परीक्षा घेण्यात आल्या होत्या। ही परीक्षा घेण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होती। ऑनलाईन पद्धतीमध्ये खूप अडचणींना सामोरे जावे लागले। याचीच दखल घेऊन रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनने विद्यापीठाला ऑफलाईन पद्धतीची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घ्या म्हणून मागणी केली होती। ही मागणी कुलगुरू यांनी मान्य केली। त्यामुळे 10 नोव्हेंबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू यांचे अभिनंदन केले व आभार मानले। यावेळी युवक शहर अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश इंगळे, शहर संघटक मनोज थोरात, युवक तालुका अध्यक्ष अमरावती सिद्धार्थ तंतरपांडे व रिपाईचे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मान्य आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी तसेच आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट उमेश इंगळे, रिपाई शहर अमरावती तालुका अध्यक्ष यांच्यामार्फत आम्ही आज कुलगुरूंना मागणी केली की गेल्या काही महिन्यापासून आपल्या कोरोनाच्या अभावामुळे कॉलेजेस बंद आहे आणि कॉलेज बंद असल्यामुळे नेहमी शिक्षक लोक ऑनलाईन क्लासेस घेत आहे, ऑनलाईन पेपर घेत आहे, परंतु ऑनलाईन क्लासेसचा कुठलाही फायदा हा विद्यार्थ्यांना होत नाही आहे। कारण की काही मेळघाटाचे मुलं आहेत, काही घाणीचे आहे, बरेचसे दूर गावाच्या जिथं का सध्या आपले प्रॉब्लेम म्हणजे टावरसुद्धा नाही आहे। अशा वेळेस विद्यार्थी रेग्युलर क्लास नाही करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही। आणि आता गेल्याच काही महिन्यानंतर आमचे उठाणी 2011 चे पेपर येणार आहेत आणि विद्यार्थी जर कॉलेज सुरू झाले नाही तर विद्यार्थी हा अभ्यास करून पेपर कसा देणार आहे, अशी आम्ही मागणी केली आहे। जर विद्यापीठाने लवकरात लवकर कॉलेज सुरू केले नाही तर आम्हाला उन्हाळी 2021 मध्ये सर्व विद्यार्थ्यांना तसंच सर्वांना पास करावं लागेल। आम्ही कुठल्याही प्रकारचे पेपर देणार नाही, अशी मागणी आज आम्ही कुलगुरू सरांना केली। अचलपूर उपविभागीय कार्यालयासमोर 8 दिवसांपासून PR कार्डच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू होते। त्यामध्ये 3 ते 4 लोकांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मंगळवारी प्रशासन अधिकाऱ्यांनी त्यांचे उपोषण सोडविले। अचलपूर उपविभागीय कार्यालयासमोर 8 दिवसांपासून PR कार्डच्या मागणीकरिता 108 लोकांचे साखळी उपोषण चालू होते, तर 3 दिवसांपासून आमरण उपोषणामध्ये ते रूपांतर करण्यात आले। परंतु त्यातील 3 ते 4 लोकांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तेव्हा अचलपूरचे प्रभारी तहसीलदार निलेश मांडवे, अचलपूरचे नगर अभियंता किरण अलकरी, भूमी अभिलेख अधिकारी लबडे व प्रहार नेता मनोज नंदवंशी यांनी प्रफुल्ल कुर्रेकर यांचे अनशन सोडले। अचलपुर के उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने PR कार्ड मिलने की मांग को लेकर 108 लोगों का विगत 8 दिनों से अनशन जारी है। यह अनशन अब साखड़ी अनशन नहीं रहकर आमरण अनशन के रूप में बदल चुका है। विगत 3 दिनों से आमरण अनशन के लिए यहाँ पर 3 से 4 लोग बैठे थे, जिनकी प्रकृति खराब होने से उन्हें अचलपुर उपजिला अस्पताल में दाखिल कराया गया है। अब तक के 8 दिन होने के बावजूद भी किसी प्रशासन के अधिकारियों ने दखल नहीं लेने की बात भी उन्होंने कही है। अनशनकर्ता जब तक हमारी मांगें पूरी नहीं होती और जब तक हमें लिखित रूप से जवाब नहीं मिलता तब तक हम यहाँ से अनशन से नहीं उठेंगे। दीपावली भी यहीं मनाएंगे और दीपावली के फटाके भी अचलपुर SDO कचेरी के सामने फोड़ेंगे। अब प्रशासन द्वारा अचलपुर के उपविभागीय अधिकारी संदीप बपार ने उनको बैठक के लिए बुलाया और बैठक के बाद में क्या फल निकलता है और ये अनशन छूटता है या नहीं है ये मालूम पड़ेगा। मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़ अचलपूर। एकूण एकंदरीत आता आंदोलन करते
उपोषणकर्ते यांचे प्रतिनिधी माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या जालना चर्चा झाली. चर्चेअंती असे ठरले की संबंधित वारसदार जे आहेत सोनाबाई तायडेंचे यांचे वारसांची अगोदर सातबारा सदरी यांची नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर जे काही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार त्याला मान्यत्व अकृषक करण्यात येईल. याची सर्व कार्यवाही ही आंदोलनकर्ते यांना चर्चेदरम्यान आम्ही सांगितली आणि आंदोलनकर्ते यांनीसुद्धा त्याला पूर्ण त्या कारवाईला संमती दिलेली आहे. आणि ही सगळी जी कारवाई आम्ही करणार आहे ही लेखी स्वरूपात आम्ही आंदोलनकर्ते यांना कळवणार आहोत आणि याला संमतीसुद्धा आम्ही आता दिलेली आहे. या अनुषंगाने आता पुढची कारवाई म्हणजे वारसाला फेरफार घेणे, जो अनधिकृत अकृषक आहे तो नियमाकुल करणे, त्यानंतर वारसदारांकडून दंडाची आकारणी करून तो शासन जमा करणे, त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आपलं मालमत्ता पत्रक तयार करणे व मालमत्ता पत्रक तयार झाल्यानंतर ज्या काही नोंदणीकृत दस्त या सगळ्या आंदोलनकर्त्यांकडे आहे त्यानुसार त्या मालमत्ता पत्रकावर तशा नोंदी घेऊन व अननोंदणीकृत बाबत तलाठी यांना कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ही सर्व कार्यवाही मालमत्ता पत्रक व सातबारावर झाल्यानंतर जे पात्र लाभार्थी आहेत यांचे आवास योजनेचे त्या पात्र लाभार्थ्यांना नगर परिषदमार्फत आवश्यक कार्यवाही करून त्यांनासुद्धा घरकुलाचा त्यांना लाभ देण्याबाबत असे चर्चांची ठरले व त्याला आंदोलनकर्ते व सर्वांनी त्याला संमती दिली. एकूणच आपण प्रशासनाने केलेली कारवाई याच्यावर समाधान आहे का आपलं? होय सर, समाधान आहे. जी आमच्या सुरेखाताई आल्या तेव्हा साहेब बोलले की आम्ही नियमाप्रमाणे घेऊ, पण उपोषण ताई म्हणतात सोडणार नाही, तर आम्ही सोडलं नाही. पण त्यांनी त्यांची प्रोसिजर पूर्ण करून आम्हाला दिली आहे. त्या प्रोसिजरप्रमाणे आम्ही पुढे त्यांच्या हिशोबानं आम्ही जे करायचं ते करू आणि त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे ते आम्ही त्या मार्फतच आम्ही समोर जाऊ आणि यांच्या संपर्कात राहून आम्ही सर्व काम करू. आणि साहेबांनी आम्हाला एसडीओ साहेबांनी जे सांगितलं की ताई मी तेच करणार आहे आणि लेखी स्वरूपातच देणार आहे म्हणून मी मान्य करत आहे आणि माझं उपोषण सर्वांचं सोडत आहे. सामने का हाथ बता दो उसको ठीक आहे. हे सगळी प्रोसेस झाली झालेलं आहे अकृषक आता बरोबर अकृषक झालेलं आहे. आता ते शहरात आलेलं आहे. आता तो वारस तिला चढल सोनाबाईचे ते तहसीलदाराकडे एक अकृषक करण्यासाठी अर्ज दिले बरोबर आहे. तहसीलदारांकडे अर्ज दिल्यानंतर आम्ही काय करू, आम्ही नगर परिषदचा एक अभिप्राय घेऊ किंवा हे करण्यास हरकत आहे. तो रहिवासी असल्यामुळं आम्ही सांगितलं जाईल की तो रहिवास झोनमध्ये काय त्याच्यावर प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरची आकारणी त्याच्यावर आता आहे का पण आपल्याला ते अनधिकृत अकृषक झालेलं आहे बरोबर आहे. त्यावेळेस इलिगल झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर तो दंड ते आकारला आहे. सोबतच त्याच्यामुळं सगळ्यात पहिला मोठा फायदा होईल घरकुल ज्यांना मिळालेले त्यांना घरकुलाचा लाभ भेटून जाईल. नंतर एक आदेश आम्ही त्याच्यानंतर एक सातबाऱ्यामध्ये वारस हे चढून जातील सोनाबाई तायडेचे. ठीक आहे. आणि जे सोनाबाईचे तायडेचे वारस चढले की त्यांच्याकडून आम्ही एक अर्ज घेऊ आणि त्यांना एक परवानगी देऊ. ती परवानगी दिली की त्याच्यानंतर TIR साहेब जेवढे रजिस्टर्ड खरेदी झालेले आहेत त्या सगळ्यांचे PR कार्ड तयार करतील. म्हणजे आपल्याकडे जेवढे 180 लोक आहेत त्यातल्या जवळपास 150 लोकांचा प्रश्न इथंच संपून जातो. उरलेले 30 एक लोक जे आहेत 30-35 तर या लोकांजवळ नोटरी किंवा ज्यांना घरकुलही नको. आता ज्याला घरकुल पाहिजे तो घर कशाला विकणार आहे. मग ज्या लोकांजवळ घरकुल ज्यांना घरकुलही नको आहे आणि ज्यांच्याजवळ रजिस्टर्ड खरेदी पण नाही अशा लोकांना ज्यांनी नोटरी करून 100 रुपयाच्या बॉन्डवर ज्यांनी हे केले खरेदी केल्या
त्यांच्यासाठी आपल्याला शासनाकडे सूट मागावी लागेल. तर तो प्रस्ताव सुद्धा आम्ही लगेच तयार करतो आणि शासनाकडे सादर करतो आणि त्याची कॉपी आम्ही तुम्हाला देतो, ताईंना देतो, जेवढे लोकप्रतिनिधी त्या सर्वांना देतो आम्ही. तर अशा पद्धतीनं मला वाटतं की हा प्रश्न आपला सुटू शकतो आणि हे सगळं आम्ही लेखी देतो, तुम्हाला लेखी आश्वासन देतो याच्यामध्ये. आज काम प्रशासनाने आणि संयुक्त प्रशासनानेच एक पाऊल उचलत आहे. एकूणच काय झालं मीटिंगमध्ये? आजच्या मीटिंगमध्ये सर्व आंदोलनकर्ते व सर्व प्रशासनातील अधिकारी यांनी एकत्र येऊन आंदोलनकर्त्याच्या मागणीवर एक निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे त्याच्यावर पहिले वारसाच्या नोंदी होतील, त्यानंतर ज्या रजिस्टर खरेदी आहेत त्याचे नियमाकुल झाल्यानंतर त्याच्या PR कार्डवर नोंदी होती आणि ज्या साध्या हे आहेत त्यांचे इतर अधिकारात नाव करून त्यांना ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्याबाबत प्रलंबित आहेत त्याचे पण लाभ मिळण्यात येईल. साहेब, ही गोष्ट जी परतवाडा अचलपूर शहरामध्ये जे अस्थायी लोक राहतात, कित्येक वर्षापासून लोक राहतात, 30 40 वर्ष झालेले आहे, या लोकांसाठी सुद्धा लागू आहे का या गोष्टी? त्यांनी जोपर्यंत त्यांनी आमच्यासमोर ही बाब समक्ष आणणार नाहीत तोपर्यंत लक्ष देणार नाही ना कोण किती वर्षापूर्वी राहते किंवा त्यांच्याकडे कुठले दस्तावेज आहेत. ज्यानंतर दस्तावेज पडताळणी केल्यानंतर लक्षात येईल की यांनी कधी राहतात किंवा यांची खरेदी आहे किंवा अनधिकृत आहे. दिवाळी सण 4 दिवसांवर आला आहे. बाजारात पूजा आरती साहित्याचे दुकान थाटले आहे. लक्ष्मी मूर्ती, कुमकुम, वाती दिवे, आकाश दिवे, कलर इत्यादी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र ग्राहकच नाही. पूजा सामग्रीच्या दुकानात गर्दी दिसून आली नाही. मात्र अमरावती शहराच्या रस्त्यावर गर्दीच गर्दी दिसत आहे.
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. दिवाळीच्या सणामध्ये बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. दिवाळीच्या उत्सवामध्ये सर्व नागरिक हे अंबादेवी एकविरा देवीच्या दर्शनासाठी येतात, परंतु त्यांना येथील अंबा नाल्यातील दुर्गंधीला सामोरे जावे लागते. या दुर्गंधीमुळे रोगराई सुद्धा पसरतात. तेव्हा मनपाने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या नाल्यातील दुर्गंधीमुळे आणि पावसाळ्यात तुटुंब भरलेल्या नाल्यातील पाणी घरात आल्यामुळे येथील रहिवासियांना त्रास सहन करावा लागतो. तेव्हा येथील नागरिकांनी सिटी न्यूजकडे आपल्या कैफियत मांडल्या. क्या क्या तकलीफें हैं आपको यहाँ पे अम्बा नाले की वजह से क्या क्या तकलीफें होती है आपको? एक तो पूर आता है हमारा, पाणी येते आमच्या इथं एवढं पाणी येते का विचारच नाही. घरामध्ये पूर्ण अर्ध घर भरून जाते आमचं पाण्याने. पण ते लोक काय लक्ष देत नाही. येतात, हा आम्ही देतो, आम्ही मदत करतो, पण कोणीच मदत करायला येत नाही. नुसती सांगतात ना हा म्हणून. साफ सफाई होती है नालों की नहीं होती है? बरसात के टाइम में ही होती बस, बरसात के सामने होती हो सब, बाकी टाइम नहीं होती. नहीं तो नहीं होती. गंदगी से कैसी कैसी तकलीफ है आपको? मच्छर आणि मच्छर येते, परत साफसफाई करायला येत नाही, लवकर बोलवलं येत नाही, परत कचरा टाकणारे बी येत नाही. बाहेरच्या बाहेर येते कचऱ्याची गाडी, बाहेरच्या बाहेरच निघून जाते, आतमध्ये येत नाही. इथं साफसफाई होत नाही. हे सगळं आम्हालाच करायला लागते, कोणी येत नाही. फक्त जेव्हा हे असेल वोट मागायचं असेल तेव्हा बरोबर येतात मागायला ते लोक, नाही तर असं काही येत नाही. मध्ये आधी ते बघायला बी येत नाही, आमच्याकडे येत नाही. संडासचा त्रास आहे, पाणी आम्हाला भेटत नाहीये, नळ नाहीये इथं. नळाचं सोय करून द्या म्हणलं तर ते करून देत नाही. ते विहिरीला बघायला येत नाही, विहिरीचं साफसफाई करून द्या ते करतात, ते पण नाही येत. काय येत नाही, नुसती फक्त वोट मागायच्या वेळेस बरोबर सगळेजणच येतात, तसं कोणीच येत नाही. आता एवढं मोठं पूर आला होता तेव्हा त्यांना सांगितलं होतं आम्हाला द्या, तर तेव्हा कोणीच मदत नाही केली. नुसती म्हणतात आम्ही देतो, आम्ही करतो. काय नाही. आता या लॉकडाऊनच्या ह्याच्यात बी कोणी हे नाही. गॅस चालू बोलो. कैसी कैसी तकलीफ है आप लोग को यहाँ पे अम्बा नाले से? थोड़ा सा भी पानी आया तो घर में आता, और संडास बाथरूम में उधर उससे भी आता, ज्यादा पानी आया तो नाली नहीं निकालते, झाड़ू लगाने को नहीं आते, सब गंदा हो जाता. नगर सेवक नहीं आते देखने के लिए, कुछ भी हुआ तो परेशानी हुई तो मच्छर ज्यादा आते, गंदा कचरा डालने को फवारा नहीं मारते, कचरा डालने के लिए काय नगर सेवक को बुलाने जाओ तो आते नहीं. नालिया भरी पड़ी है, ये कचरे के ढेर लगे हैं, झाड़ू वाले नहीं आते. कचरा डालने के लिए कुछ नहीं है, वो क्या बोलते उसको, रास्ते पे बिखरा पड़ा रहता कचरा पूरा, कंटेनर नहीं. तो क्या सब तकलीफ है. और नाले 7 से जून चालू होगा, 7 जून से नाले में का पानी पूरा घर में आता. वो नाले की दीवार को बड़े बड़े छेद है, ज्यादा पानी हो गया तो वो छेद में से पानी आ जाता. नगर सेवक को कितने बार बोला तो नगर सेवक आके भी नहीं देखता. भी आता वोट के टाइम पे 4-4 बार आके देखते, ऐसा करेंगे वैसा करेंगे, और अभी समस्या के लिए एक भी नहीं आ रहा. मच्छर है तो मच्छर के ऊपर फवारा नहीं आता. हम जाते जाते बहुत तकलीफ है हमको. बाहर के हो जाने के ये प्रभाग में 4 नगर सेवक है, पर 4 बोलते तुम उसके पास जाओ, तुम उसके पास जाओ. हाँ, एक भी नहीं आता. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर.
आपल्याला खाण्याचे नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तर सिटी न्यूज आपल्याकरिता एक नवीन सुरुवात करीत आहे. तर चला बघूया विधी स्वादिष्ट व्यंजनाची. हेलो फ्रेंड्स, द टेस्ट ऑफ इंडियन किचन में आपका स्वागत है. आज हम बनाएंगे मावे के मालपुए, जो आप उपवास में भी खा सकते हैं. इसके लिए लिया है हमने आधा कप भगर का आटा, जिसे मोरधन भी कहते हैं, 1 कप मावा, 2 कप शक्कर और थोड़ी सी केसर. अब एक बर्तन लेकर उसमें हम शक्कर डालेंगे, 1 कप पानी और केसर डालकर 1 तार की चाशनी तैयार कर लेंगे. अब हमारी चाशनी तैयार होने लगी है. हम इसमें आधा नींबू निचोड़कर डालेंगे ताकि हमारी चाशनी जाड़ी ना पड़े. अब हम एक बर्तन में मावा लेंगे, उसमें मोरधन का आटा डालेंगे और उसे अच्छी तरह से फेंटेंगे. उसमें थोड़ा सा पानी मिक्स करेंगे. आप इसमें थोड़ा थोड़ा करके ही पानी डालिए, नहीं तो उसमें गुठलियाँ पड़ सकती हैं और हमारे मालपुए अच्छे नहीं बनेंगे. इसके लिए हमें एक स्मूथ बैटर तैयार करना है. इसे 5 से 7 मिनट तक अच्छे से फेंटिए ताकि हमारे बैटर में बिल्कुल भी गुठलियाँ न रहें. अब हम एक फ्राई पैन लेंगे, उसमें घी डालेंगे. घी गर्म होने पर उसमें मालपुए का मिक्स डालेंगे. अब मालपुआ नीचे से पूरा ब्राउन हो चुका है. हम उसे पलटेंगे और नीचे से भी ब्राउन होने देंगे. अब चाशनी में हम उस मालपुए को डुबा के निकाल लेंगे और एक सर्विंग प्लेट में पिस्ते के साथ गार्निश करेंगे. जर आपल्याला व्यंजनाची आवड असेल तर आपण 9370067111 या नंबरवर संपर्क करावे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये जीटीपीएल चॅनल 73, एससीएन चॅनल 9, सिटी केबल चॅनल 92, इन बीसीएन नागपूर 746 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.